ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज सात्विक पक्वान्न मधला पक्वान्न आहे उपवासाची इडली. ती कशी बनवली पाहूयात. त्यासाठी आधी मी इडलीचा रवा बनवून घेतला. तो कसा बनवला हे व्हिडिओ मध्ये मी पुढे सांगेल, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा. 1 कप रव्यासाठी आपल्याला हाफ कप दही घ्यायचं आहे. ते मी घातलेलं आहे आणि आता आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी यामध्ये टाकत इडलीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडासा ठेचा देखील घालणार आहे आणि हे आता आपल्याला 10 मिनिट ठेवायचा आहे, कारण हा रवा असल्यामुळं तो भिजायला थोडासा वेळ लागेल. रवा भिजतो तेवढा वेळ आपण इडलीची चटणी बनवून घेऊया. इडलीच्या चटणीसाठी ओला नारळ घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे पाडून घ्यायचे. यामध्ये 5 ते 6 काळे मिरे घालायचे. आपण खात असल्यास जिरं घालायचं, नसेल खात तर स्किप केलंही तरीही चालेल. आणि यामध्ये विशेष म्हणजे दही घालायचं. मी या ठिकाणी साईचं दही घातलेलं आहे आणि 2 ते 3 किंवा आपल्याला तिखट जसं हवंय तसं मिरच्या घालून घ्यायच्या आणि सेंधव मीठ घालून घेतलेलं आहे. आणि ही चटणी पाहू शकता तुम्ही, अतिशय छान झालेली आहे. इडलीचं बॅटर सुद्धा आपलं मस्तपैकी झालेलं आहे. हे थोडं पातळ वाटतं म्हणून यामध्ये मी अजून थोडासा इडलीचा रवा घातलेला आहे आणि ते देखील 10 मिनिटासाठी पुन्हा आपल्याला ठेवून द्यावं लागेल. आणि आता इडल्या लावण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये स्टँड ठेवला, पाणी टाकलं आणि हे झाकून ठेवायचं. तेवढा वेळ इडलीच्या प्लेट्सला आपण तेल लावून घेऊयात. आणि या बॅटरमध्ये मी 1 चिमूट खायचा सोडा देखील घातलेला आहे आणि त्याचमध्ये सेंधव मीठही घालून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपलं इडलीच्या तेल लावलेल्या प्लेट्समध्ये टाकायचं आणि इकडे कढईतील पाणी सुद्धा उकळलेलं आहे. ह्या इडल्या आपल्याला 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक द्या. तुमच्या लाईकमुळं नवीन व्हिडिओ बनवण्यास उत्साह येतो, बळही येतं आणि शाबासकीची थाप नेहमीच हवी असते सगळ्यांना. हा उपवासाच्या इडलीचा रवा मी बनवला. 1 वाटी भगर घेतली, ती मिक्सर मधून रवाळ काढून घेतली आणि 1 वाटीसाठी पाव वाटी साबुदाणा भाजून घेतला आणि तोही मिक्सर मधून काढून परत एकदा दोन्ही एका ठिकाणी घेऊन मिक्सर मधून काढलेला आहे. आणि हाच रवा आपल्याला जेव्हा मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवायचा असतो त्यावेळेस 1 किलो भगरसाठी पाव किलो साबुदाणा घ्यायचा, भाजायचा आणि दळून आणायचं. आता या इडल्या छान थंड झालेल्या आहेत, मी काढून घेते. अगदी सहज निघतात आणि अगदी लुसलुशीत आणि जाळीदार बनलेल्या आहेत. हे असं प्रीमिक्स आपण बनवून ठेवलं की केव्हाही उपवासाच्या दिवशी इडल्या बनवू शकतो, मेदूवडा बनवू शकतो किंवा अजून पकोडे देखील बनवू शकतो. म्हणून तुम्हीही या इडल्या नक्की बनवा. कशा झाल्या होत्या ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा. पुन्हा भेटूया सात्विक पक्वान्नमध्ये एका सात्विक मेनू सोबत. तेवढ्या वेळेसाठी ओम शांती.